आजपर्यंत इथे आणि सर्वत्र मी फक्त ऐतिहासिक घटनाक्रमावर बोलतो आणि इतिहासामध्ये घुसडलेल्या अनावश्यक कथा कशा चुकीच्या आहेत हे सांगण्याचा माझा प्रयत्न असतो. अशी भूमिका वारंवार असणारा माणूस आज वेगळ्याच विषयावर बोलतो आहे. ज्याला इतिहासामध्ये काही स्थान नसतं, किंबहुना ते नसावं, अशा दंतकथांच्या उत्पत्तीचा आणि त्याचा एकूण जो विचार आहे तो विचार आपल्यासमोर मांडायचा. मुळामध्ये साध्या गोष्टीतनं विचार केला तर लहान मुलांनाही त्यांचं रंजन होण्याकरता गोष्टी आवडतात आणि त्या गोष्टींचं व्यापक रूप हे कथेमध्ये येतं. आणि दंतकथा याचा जसाच्या तसा अर्थ जर विचारला तर त्या दातांच्या कथा असं काही जण सांगतात. म्हणजे ते दुखायला लागले तर त्यांची कथा काय असते हे नक्की कळतं. पण मुळामध्ये दंतकथा निर्माण होण्याची स्थिती का निर्माण होते? विशिष्ट कारणाकरता त्या का निर्माण होतात? आणि मग दंतकथेकडे खरं तर तो जो इतिहास नाही, ते जर सत्य नाही, तर त्याच्याकडे का पाहावं, असा एकूण आजच्या विषयाचा खटाटोप आहे. मुळामध्ये दंतकथा असत्य असते, हीच गोष्ट मुळात असत्य आहे. याचं कारण सारांशाने काही ना काहीतरी गृहीतक असलेलं जे सत्य आहे त्या सत्याचा केलेला विपर्यास, किंवा याची बरोबर दुसरी बाजू, त्या सत्याचा केलेला कल्पनाविलास आणि अतिशयोक्ती, या दोन्ही गोष्टीतून ज्या गोष्टी तयार होतात त्यांना दंतकथा असं म्हणतात. पण मुळातच त्या नाहीत, त्याच्यामध्ये अंशमात्रही सत्य नाही, ही गोष्ट मुळात असत्य आहे. एक उदाहरण देऊन मी आपल्याला सांगतो की जोपर्यंत आपली श्रद्धा असते तोपर्यंत आपण चिकित्सा करत नाही. खरं तर शास्त्राला श्रद्धेचीही चिकित्सा करावी असं वाटतं, पण सर्वसाधारण भावना आणि श्रद्धा जिथे निगडीत आहेत त्याची चिकित्सा किंवा त्याचा तर्क करण्याची आपण तसदी घेत नाही. याचं कारण आमच्या भावना इतक्या लवचिक आहेत, त्या कोणत्या कारणासाठी कधी दुखावतील हे सांगता येत नाही. आणि मग चिकित्सा करण्याची इच्छा असलेलेही त्याच्यापासून जरा लांब जातात. एक साधा प्रश्न म्हणजे या श्रावणानंतरचा येणारा सगळ्यांच्या आवडीचा असलेला जो सण आहे, त्या गणेशोत्सवामध्ये जिथे गणपतीचा उत्सव भाद्रपदी जन्माचा साजरा होतो, तिथे कधीतरी जर कीर्तन जन्माचं ऐकलं असेल तर तिथे एक सर्वसाधारणपणे कथा त्या कीर्तनामध्ये गणपतीच्या जन्माची भाद्रपदातल्या सांगितली जाते की एकदा ब्रह्मदेवाला जांभई आली आणि त्या जांभईतून एक राक्षस निर्माण झाला आणि मग त्याला मारण्याकरता गणपतीला अवतार घ्यावा लागला. हे कीर्तनकार तास दीड तासामध्ये म्हणतो, मी 3 ओळीमध्ये हा विषय मांडला. कधीतरी आपल्या मनामध्ये हा प्रश्न आलाय का की खरंच जांभईतून राक्षस निर्माण होतो का? आणि असा जर झाला असता तर सगळ्यात जास्त संख्या मंदिरामध्ये झाली असती. कारण जांभई येण्याची हमखास ठिकाणं मंदिराशिवाय कुठेही नाही. म्हणजे अगदी पत्ता कायमस्वरूपी छापून टाकावा, दैत्याच्या निर्मितीचं आधार कार्ड तयार, आणि मग त्या जांभईमध्ये सुद्धा लपवणाऱ्यांचं एक कौशल्य असतं. आणि हे जो इथे बसून आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो ना, तो चौकस असला तर त्याला कळतं बरं का. अनेक लोक असं तोंडावर हात ठेवून वगैरे ती जांभई लपवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे अगदी सोपी गोष्ट म्हणजे अशी, त्यांना हे कळत नाही जांभई इथे समजते, इथे नाही. जेव्हा आपण जांभई देतो ना तेव्हा ही जी हालचाल आहे ती ज्याला म्हणजे वक्ता याही दृष्टीने उत्तम असायला हवा की त्याला ही प्रक्रिया सुरू झाली आहे हे कळलं की थांबावं असं नक्की वाटावं.
माझा मूळ मुद्दा असा आहे की जांभई आलीने त्याच्यातून राक्षस निर्माण झाला आणि मग त्या राक्षसातून त्याचं पारिपत्य करण्याकरता, कारण त्यानं केलेले अत्याचार आणि अनाचार थांबवण्याकरता गणपतीला अवतार घ्यावा लागला. मग आज जर जृंभासूर निर्माण होत नसेल, आज जर सिंदुरासूर निर्माण होत नसतील जांभईतून, तर याच्यामध्ये काहीतरी एक तर्क आहे, याच्यामध्ये या कथेमध्ये काहीतरी रूपक आहे, हे उलगडण्याचा आपण प्रयत्न केला नाही. वर्षानुवर्ष गणपतीचा जन्म होतो, याचं कारण आमची श्रद्धा आहे म्हणून आम्ही जातो, तो सुंठवडा खातो, जो काही प्रसाद वेगवेगळ्या स्वरूपाचा असेल तो खाऊन देवळात आज आमची हजेरी होती याचं समाधान मानून आपण घरात येतो. त्या राक्षसाबद्दल दया नाही, माया नाही, प्रेम नाही, राग नाही. म्हणजे स्थितप्रज्ञतेची लक्षणं अर्जुनाला आपल्याकडे बघून कृष्णांनी सांगावी अशी स्थिती वर्षानुवर्ष या उत्सवामध्ये येते. एक गोष्ट ह्याच्यातली जर उलगडली तर आपल्या लक्षात येईल त्यातलं रूपक असं आहे, समाजाचं नुकसान सगळ्यात जास्त कोण करतं या प्रश्नाचं उत्तर शोधलं तर तुमच्या लक्षात येईल. वर्षानुवर्षांच्या कथांमधून, इतिहासामधून, पुराण कथांमधून हे स्पष्ट होतं की समाजाचं, सृष्टीचं, समष्टीचं सर्वात जास्त नुकसान सुशिक्षित वर्ग करतो, तथाकथित उच्च वर्ग करतो. कारण मुळामध्ये नुकसान करतो म्हणजे काय करतो? तो राक्षस होतो का? तो राक्षस होत नाही, पण राक्षसाच्या निर्मितीची प्रक्रिया त्याच्यापासून सुरू होते, त्याच्या अवगुणांमुळे सुरू होते. साधा आणि सोपा गणपती जन्माचा भाद्रपदातला अर्थ एवढाच आहे की जेव्हा जेव्हा ब्राह्मशक्ती, वाक्य नीट ऐका बरं का, जेव्हा जेव्हा ब्राह्मशक्तीला ग्लानी आली, जेव्हा जेव्हा समाजातल्या सुशिक्षित मार्गदर्शक वर्गाला अचेतना प्राप्त झाली, तेव्हा तेव्हा त्याचा परिणाम म्हणून आसुरी शक्ती प्रबळ झाल्या. आसुरी शक्ती, राक्षसांचा उपद्रव वाढला. याचं कारण समाजातली ज्यांनी त्याच्या विरुद्ध उभं राहावं, जागरण करावं, मार्गदर्शन करावं, ती मंडळी मला काय त्याचं म्हणून गप्प बसतात सोयीस्करित्या, तेव्हाच आसुरी शक्तींचा प्रादुर्भाव वाढतो आणि त्याचा परिणाम इतका भयंकर असतो की त्यांनी केलेल्या अत्याचारांनी, त्यांनी केलेल्या अनेक प्रकारच्या कृत्यांनी समाज आणि व्यवस्था संपूर्ण अस्तित्वहीन होऊन जाते. तिची घडी बसवण्याकरता परमेश्वराला जन्म घ्यावा लागतो. माणसांच्या हातात मग काही राहत नाही. याचं मुख्य कारण माणसं गमावतात, हे त्यातलं रूपक आहे. मुळामध्ये आमच्या कुठल्याही कथांमध्ये रूपक आहे ही गोष्ट आपण ओळखली पाहिजे आणि खरं तर ती उलगडून सांगण्याची गरज आहे. जांभई किती मोठी आली आणि राक्षस किती मोठा निघाला याचं वर्णन कीर्तनकार ज्या दिवशी थांबवतील त्या दिवशी समाजाला आलेली ग्लानी दूर होईल. मला आपल्याला सांगायचं एवढंच होतं की सांगायचं जेव्हा वेगळं असतं तेव्हा अशा प्रकारची रूपक कथा ऐकवली जाते. अशाच कथांचं बीज कुठे ना कुठेतरी दंतकथेमध्ये असतं. मी हे सांगण्याचा प्रयत्न एवढ्या करता केला की अनेक वर्ष पुराण कथा ऐकून, अनेक वर्ष अनेक ग्रंथ अभ्यासून आम्हाला एक गोष्ट माहिती होती की गोपालकृष्ण नावाच्या एका अवतारी पुरुषांनी वारंवार होणाऱ्या आक्रमणांमुळे, वारंवार होणाऱ्या संग्रामांमुळे संत्रस्त झालेल्या आपल्या जनतेला सुरक्षित वाटावं म्हणून स्वतः पलायनाचं पाप आपल्याकडे घेऊन एका विशिष्ट नगरीची, सुरक्षितरित्या असलेल्या नगरीची निर्मिती केली आणि कालांतरानं त्याच्या अवतार समाप्तीनंतर ती समुद्रामध्येच निर्माण केलेली होती, समुद्रामध्येच बुडाली. अनेक वर्ष कृष्णावर भक्ती करणारे, कृष्णाची महती गाणारे यांना याच्यामध्ये शंका नव्हती, कारण तो त्यांच्या आस्तिकतेचा, भावनेचा आणि श्रद्धेचा विषय होता. पण म्हणून अशी द्वारका कुठे असेल
हे दाखवता मात्र येत नव्हतं. ती अंदाजाने सांगावी लागत होती. पण अशी द्वारका समुद्रामध्ये बुडाली असेल तर ती कुठेतरी आहे का, याचा शोध 1980च्या दशकामध्ये घेतला गेला. आणि मी एक 15 दिवसापूर्वी गोव्यात होतो. तिथे एक मूर्तिकार आहेत, त्यांच्याबरोबर काही विषयावर गप्पा मारत असताना ते मरीन आर्किओलॉजिस्ट आहेत, सामुद्रिक पुरातत्व शास्त्राचे जाणकार, आणि शासनाच्या त्या संस्थेमध्ये ते काम करत होते. 12 दिवस पाण्याखाली ते राहिले होते. या द्वारकेचा शोध घेण्याकरताचा जो चमू होता त्याच्यामध्ये ते राहिले होते. आणि मग 7-8 दिवसांपर्यंत तर काहीच पदरात पडलं नव्हतं. म्हणजे समुद्राखाली राहायचं आणि वर यायचं एवढाच विषय होता. पण 7-8 दिवसानंतर त्यांना त्याच्या अस्तित्वाच्या खुणा सापडल्या आणि आता द्वारकेचा शोध आणखीन एका वेगळ्या टप्प्यापर्यंत पोहोचला आहे. सारांश, एखाद्या घटनेचा शोध घ्यायचा ठरवलं तर त्याला काहीतरी मर्म असायला लागतं. ते मर्म या दंतकथांमधून मिळतं. तो तुमच्या अस्तित्वाचा विषय असतो, तो तुमच्या भावनेचा असतो, श्रद्धेचा असतो, हे सगळं ठीक आहे. पण मग अशा दंतकथा जर असत्य असतील तर त्यातून काहीच मिळणार नाही. पण मिळतं का नाही? ज्यांना कुणाला पाहायचं असेल त्यांनी ट्रोजन हॉर्स नावाचा एक प्रकार इतिहासामध्ये आपल्याला शिकवला जातो, तो बघावा. ग्रीस आणि ट्रॉय या 2 जनपदामध्ये युद्ध झालं होतं. इलियड नावाचं महाकाव्य आहे, त्या काव्यामध्ये असलेली कथा आहे, तिला दंतकथा असं म्हटलं जातं. 10 वर्ष म्हणे युद्ध चाललं आणि 10 वर्ष चाललेल्या युद्धानंतर संपूर्ण भाग ग्रीकांच्या अधिपत्याखाली आला. फक्त ट्रॉय नावाचं जे शहर आहे ते अस्तित्वात, ते ग्रीकांना घेता आलं नाही. त्याचा बंदोबस्त पक्का होता, एका किल्ल्यासारखी त्याची रचना होती. आणि मग आता बाकी काही होत नाही, आता हे एवढंच शहर आपल्याला जाईल तर ते सोडून जायला हवं होतं. पण नाही, ते म्हणले हे आपल्याला घ्यायचं आहे. म्हणून त्यांनी त्या प्रवेशद्वाराच्या, त्या शहराच्या प्रवेशद्वाराच्या इथे एक महाकाय लाकडी घोडा तयार करून ठेवला आणि युद्ध थांबवल्याची घोषणा केली. आतल्या ट्रॉय मधल्या त्या नगरातल्या लोकांना असं वाटलं की यांनी युद्ध थांबवलं आणि आपल्याला भेट म्हणून हा घोडा पाठवलेला आहे. म्हणून ते आतले लोक बाहेर आले, प्रवेशद्वार उघडलं आणि त्या महाकाय घोड्याच्या काय जे शिल्प होतं, तो घोडा होता, त्याला घेऊन ते आत गेले. घोडा लाकडाचा होता, त्यांनी काहीच हालचाल केली नाही. ट्रॉय मधल्या जनतेच्या दृष्टीने त्यांच्या विजयाचं ते प्रतीक होतं, कारण त्यांनी ते पाठवलं, आम्ही आपल्याकडे ठेवलं. त्यांनी ग्रीकांनी का पाठवलं ते रात्री कळलं. जेव्हा रात्री सगळे लोक झोपले तेव्हा त्या लाकडी घोड्यात असलेले सैनिक बाहेर पडले. त्यांनी प्रवेशद्वार उघडलं, बाहेरचे सगळे ग्रीक सैनिक आत घेतले आणि थोडक्यात ट्रॉय शहराचा विध्वंस केला. ही एका इलियड नावाच्या महाकाव्यात आलेली एक कथा आहे. एका जर्मन व्यापाऱ्याला वाटलं हे सगळं आपण ऐकलंय, हे खरं आहे का? बरं, तुम्ही हल्लीच्या राजकारणाकडे बघितलं की तुम्हाला कळेल मी काय वाक्य उद्गारतोय. ज्या मंत्र्याकडे जे खातं असतं त्यातलंच त्यांनी बोलावं असं हल्ली अपेक्षित नाही. तो कशावरही बोलू शकतो. आता हा व्यापारी होता, तू व्यापाराचे काय उद्योग तुझे होते ते करायचे आणि जायचं. पण या जर्मन व्यापाऱ्यानं असं ठरवलं की हे काव्य खरं आहे का बघूया, काही खुणा मिळतात. ज्या अर्थी एवढं सगळं वर्णन केलेलं आहे त्या माणसांनी अथक परिश्रम करून सर्वसाधारणपणे त्या महाकाव्याच्या आधारे हे शहर कुठे असेल याचा शोध घेतला. आणि मित्रांनो,
हे कधी काळी झालेलं जे काही महाकाव्यातलं युद्ध होतं त्याच्या संपूर्ण खाणाखुणांसहित ते संपूर्ण शहर आणि ती जुनी संस्कृती या पुरातत्वीय उत्खननातून समोर आली. आत्ता ते युनेस्कोचं, तेव्हापासूनच युनेस्कोचं ते वारसा स्थळ म्हणून त्याच्याकडे पर्यटनाचा प्रचंड ओघ आहे. मुळामध्ये त्या जर्मन व्यापाऱ्याला वाटलं, लक्षात ठेवा आमच्याकडे दंतकथा आणि भाकडकथा याच्यात फरक आहे बरं का. ज्याच्यातून कसलीच निर्मिती नाही त्या भाकडकथा, पण काही ना काहीतरी अशी घटना आहे की ती बाकीचं, म्हणजे झाड केवढं मोठं होतं एवढं होतं. आमच्याकडे एक पद्धत आहे, त्याला भागिले 10 करा असं लोक म्हणतात. भागिले 10 करून जे उत्तर येईल तेवढं तरी त्यातलं खरं आहे, किंबहुना झाड होतं एवढं खरं आहे, त्याला ते मोठं वाटावं इतकं ते मोठं होतं इतकंही खरं आहे. ते त्याला मिंट शोधणं म्हणतात ना, ते तुम्हाला शोधता आलं पाहिजे त्याच्यातनं. आता यात तयार होतात, याचं मूलभूत कारण असं आहे, ते मानवी स्वभावाशी निगडीत आहे. आमच्या डोक्यामध्ये आदर्श आहे 100% आणि सगळ्याच संस्कृतीमधल्या माणसांना आदर्श आवडतो वाचायला, नमस्कार करण्याची जागा म्हणून. स्वतःमध्ये तो असावा असं आपल्याला कोणालाही वाटत नाही, कारण त्याच्या प्रसूती वेदना वेगळ्या आहेत. आणि मग या ज्या आदर्शाच्या आमच्या परिकल्पना आहेत की ज्या सामान्य मानवी दृष्टिकोनाच्या पलीकडच्या आहेत, त्यांचं अस्तित्व येण्याकरता मुळामध्ये या कथा तयार होतात. काही त्यातून नैतिकतेचा भाग आहे. म्हणजे पंचतंत्रातल्या अनेक कथा वेगवेगळे प्राणी एकमेकांशी बोलले यातून सुरू होतात. आता नको तिथे आमची तार्किक दृष्टी चालायला लागते. तो कावळा चिमणीची परंपरेने चालत आलेली गोष्ट आहे. कावळा बोलला का, ही नको तिथे तार्किक दृष्टी येते. चिमणी बोलली का, इथे प्रश्न कावळा आणि चिमणीचा नाहीये, ती निमित्त मात्र असलेली पात्र आहेत. समाजामध्ये नैतिकतेची चाड निर्माण व्हावी, सद्गुणांचे आदर्श निर्माण व्हावेत म्हणून कुणाला तरी कावळ्या चिमणीच्या रूपाने उभं करून त्या रूपकाच्या माध्यमातून आम्हाला नैतिकतेचा आदर्श समोर ठेवला जातो. तो प्राणी बोलला का नाही हे महत्वाचं नाही. मग आनंद शिंदेनी म्हटल्यानंतर आम्हाला का प्रश्न पडला नाही, तो बोलतो का खरंच. लक्षात घेतलं पाहिजे, मुळामध्ये आमचे तर्क लावण्याच्या जागा चुकतात. असो, याच्याबरोबर आणखीन वेगळं उदाहरण द्यायचं झालं तर ऋग्वेदामध्ये उल्लेख आलेली एक नदी आहे सरस्वती. ही सरस्वती नदी होती, ती खूप प्रवाही होती. तिच्या दोन्ही काठांना एक संस्कृती नांदत होती. कालांतरानं ती नदी विलुप्त झाली, कथा संपली. सरस्वतीच्या प्रवाहाचा शोध आपण घेतला पाहिजे असं काही लोकांना वाटलं. उपग्रह त्यांच्याद्वारे त्याचं काही छायांकन करता येतं का, तो प्रयत्न झाला. उत्खनन करून काही खाली प्रवाह मिळतो का, याचं कारण एकच आहे, गुप्त झाली. म्हणजे तुमच्या माझ्या नजरेला दिसेल अशी राहिली नाही, याचा अर्थ ती अस्तित्वहीन झाली नाही हे सिद्ध झालं. अजूनही त्यातले पुढचे टप्पे सुरू आहेत. आता सरस्वतीचं पुनरुज्जीवन करता येतं का वेगळ्याच पद्धतीनं, असा नवीन एक प्रयत्न येत्या काही दिवसामध्ये आपल्या समोर येईल. राजस्थानापर्यंत ते पाणी गेल्यानंतर मूळचा सरस्वतीचा शोध आणि मग आमच्याकडलं पाणी तुमच्याकडे जाऊ देणार नाही या न्यायानं बंद झालेला जो काही पाणी आहे ते पाणी कुठे खेळवायचं याची म्हणून काही जी योजना आहे त्याच्यात सरस्वतीचा एक प्रवाहाचा समावेश आहे. हे उद्योग होतात, पण मुळामध्ये त्यामुळे तुम्हाला एक कुठली तरी कथा आहे आणि त्याचा शोध घ्यावासा वाटतो.
तुम्ही भीमबेटकाची लेणी बघितली आहेत का? आम्हाला असलं बघायला कधीच वेळ नसतो बरं का. वाकणकर नावाचे पुरातत्वशास्त्रज्ञ होते मध्य प्रदेशामध्ये. त्यांनी हे शोधून काढले. नानाजी देशमुखांचा चित्रदुर्गला जो आश्रम आहे त्याच्या परिसरातला हा भाग आहे. भीमानी एका राक्षसाला मारलं. तो राक्षस खरा विसरता कामा नये, पण आपण ह्याचे गोष्टी सगळ्या विसरून जातो. भीमानी राक्षसाला मारलं, त्या जागेचा शोध घ्यावा, तो शोध घेतला गेला आणि आता ते पर्यटन केंद्र आहे. तिथे त्या एवढ्या वर्षांपूर्वीच्या 6000-7000 वर्षांपूर्वीच्या गोष्टी मिळाल्या. रामसेतू काल्पनिक आहे हे अलीकडे आपल्या सरकारने केलेलं सर्वोच्च न्यायालयातलं प्रतिज्ञापत्र होतं. पण नासांनी जेव्हा त्याची छायाचित्र दिली आणि मग वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचा शोध घेतला गेला, तेव्हा आता ज्याला त्रास होतो त्यांनी रामसेतू नका म्हणू, त्यांनी ॲडम्स ब्रिज म्हणा. आपापल्या लायकीप्रमाणे जिथे आपला बाप्तिस्मा झालाय त्या पद्धतीनं लोक बोलतात. माझं त्याचं काही म्हणणं नाही. कारण मी कधीही ख्रिश्चनांचा द्वेष करत नाही, पण क्रिप्टो ख्रिश्चन नावाची एक जी जमात आहे ना ती महाभयानक आहे. त्यामुळे ते त्याला ॲडम्स ब्रिज म्हणतात. नावं बदलली म्हणून काही बदलत नाहीये. आणि मुळामध्ये लक्षात घेतलं पाहिजे, ती कथा आहे ना, त्या कथेतच त्याचं सार आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की तो जो सेतू आहे त्या सेतूचे जे दगड वापरलेत त्या दगडाच्या खालच्या बाजूला जी पुळण आहे तिचं आयुष्य वेगळं आहे आणि त्या दगडांचं आयुष्य वेगळं आहे. याचा अर्थ असा आहे की दगड मागावून तिथे आणून टाकले. पण रामायणामध्ये वाल्मिकींनी खोटं बोलले नाही. त्यांना काय माहिती आहे अशा अवलादी पुढे निर्माण होतील, त्यामुळे ते खरंच बोलले. असाच उल्लेख आहे की दगड तिथे नव्हतेच, वानरांनी महाकाय दगड आणून टाकले असा उल्लेख आहे. बरं, ते आणून टाकलेले दगड आहेत, त्याच्यावर आठवत असलं तर बघा, ज्या दगडावर राम नावाचं अक्षर लिहिलं जायचं तोच तरंगायचा. आमच्याकडे इतके दगड आहेत, अख्खा राम समोर येऊन उभा राहिला तरी ते हलायचे नाहीत. पण मग असं कसं राम नावाच्या अक्षरामध्येही ताकद होती? थोडं रूपक लक्षात घ्या, लक्षात येईल. त्या दगडांची परीक्षा करणारे ते जे वानरवीर होते ना, त्यांच्या आलेलं तिथे लक्षात होतं पाहणी करताना की इथे असे काही दगड आहेत की जे दगड विशिष्ट प्रकारचे आहेत, ते पाण्यावर तरंगतात आपला गुणधर्म सोडून. अनेक हलकट लोक आपला गुणधर्म मरेपर्यंत सोडत नाहीत, पण दगडांमध्येही हा प्रकार आहे की ते आपला गुणधर्म सोडतात. खाली जाऊन बुडायचं नाही, वर तरंगायचं. असे काही दगड आहेत. हे दगड सगळ्याच दगडांना ओळखता आले नसते. मग त्याच्यावर खुणा काहीतरी लिहायला हवी ना. मग ज्याच्यासाठी हे चाललंय, ज्याच्यामुळे हे चाललंय, ज्याला आपण स्वामी मानलंय त्याचंच नाव वरती लिहू. म्हणून रामाचं नाव वरती लिहिलं गेलं. म्हणजे राम हे ज्याच्यावर लिहिलं जाईल तो दगड पाण्यावर तरंगतो. याचा अर्थ तरंगणाऱ्या दगडावरच राम लिहिलं होतं, हे आधी लक्षात आणून घ्या आपल्या. आणि मग मागच्या वेळेला जेव्हा त्या रामसेतू बद्दलचं एक आंदोलन झालं होतं, तेव्हा किमान पंचक्रोशीमध्ये त्यातले काही तरंगणारे दगड आणलेले होते की हे दगड तुम्हीच उचला, पाण्यात घाला आणि तरंगतात की नाही बघा. आता याचा अर्थ तरंगणारे दगड आहेत हे तरी नक्की. मग हे जर त्या वानरांना कळत होतं तर आमच्यासारख्या नरांना का कळत नाहीये? याचं कारण आम्ही त्याची चिकित्सा, त्याचा शोध घेतला नाही. एक साधी गोष्ट सांगतो तुमच्या लक्षात येईल.
आमच्या संगमेश्वर तालुक्यात एक गाव आहे धामापूर. धामापूर म्हणून 2 गाव आहेत. मी जे बोलतोय ते संगमेश्वर तर्फे, धामापूर तर्फे संगमेश्वर. तिथले अनेक लोक ज्यांना आपल्या दृष्टीने आपण अडाणी समजतो, अशिक्षित समजतो, ते अनेक दिवस अनेक गोष्टी सांगायचे. त्याच्यामधली एक गोष्ट होती की ते म्हणायचं आमच्या इथे एक वाडा आहे, एकदा युद्ध झालं, आता तो वाडा कुणाचा माहीत नाही, बांधला कोणी माहीत नाही. सगळ्यात मोठी दंतकथा तुम्हाला सांगू का, जे आत्मविश्वासानं प्रत्येक माणसं सांगतात, आमच्या गावातलं मंदिर जुनं आहे, ते हेमाडपंथी आहे आणि पांडवांनी बांधलं. मला अनेक वेळा मी शोधायचा अजून प्रयत्न करतोय. व्यास जर खरंच सुदैवानी मला भेटले कधी तर त्यांना विचारीन की पांडव कंत्राटदार होते का. आता ह्याचा अर्थ काय आहे की आम्हाला वाटतं जे जुनं आहे आणि त्याला काहीतरी इतिहास असावा, पण तो आम्हाला सांगता येत नाही. तेव्हा ते पांडवांनी बांधलं म्हटल्यावर सांगणाराही गप्प होतो, थोड्या वेळाने ऐकणारा त्याच्याहून ठार होतो. कारण पांडवांच्या 5 नावांची सुद्धा सलग माहिती त्याला नसते. त्यामुळे पुढचे प्रश्न थांबवलेले बरे. तोही विचारत नाही, पांडवकालीन आहे ना, असू दे. बरं, त्याच्यात सुद्धा गंमत आहे त्या कथेत. एका रात्रीत बांधलं. म्हणून नाईट शिफ्ट का होती पांडवांना, मग ते दिवसा काय करत होते, ह्या दंतकथाच आहेत. एका रात्रीत बांधलं आणि मग एक प्राणी त्याच्यात आहे, परिसराप्रमाणे त्या प्राण्यात भेद झालाय. कोंबडा ओरडला कारण तिथे दिसतं, अरे मग हे का पांडवांना समजलं नाही, हे काम अर्धच राहिलंय. कोंबडा ओरडला, पांडव निघून गेले, काम तसंच राहिलं. आता त्यातलेच लोक पुढे कंत्राटदार झाले म्हणून या रस्त्याची अशी अवस्था आहे का काय मला माहित नाही. मग काही ठिकाणी कोकिळा ओरडते, काही ठिकाणी म्हणजे तो प्राणी बदलत जातो. ही मोठी दंतकथा मला आपल्याला सांगायचंय. ती माणसं सांगत होती. आणि हेमाडपंथी मुळामध्ये प्रत्येक देऊळ हेमाडपंथी नाही बाबांनो. हेमाद्री पंत नावाचा विजयनगरचा देवगिरीचा प्रधानमंत्री होता, त्याचं अपभ्रंश करून नाव हेमाडपंत झालंय. त्यांनी मंदिरं त्याच्या शैलीप्रमाणे बांधली, गोष्ट खरी आहे. पण तो जर एवढी मंदिरं बांधत फिरला असता तर दुसरं काहीच काम त्याला करायला नको. आणि त्यांनी कुठेही आपल्या शैलीचं पेटंट घेतलेलं नाही की प्रत्येक नाव त्याच्यावर खपवावं. त्याच्यातून सांगायचं आहे, हेमाडपंथी म्हटलं की ऐतिहासिक येतं. आणि अधिक प्राचीनता त्याची दाखवायची असेल तर पांडवांनी बांधलं. त्यातला इतिहास शोधायचा कोणीही प्रयत्न करत नाही, ऐकणारा आणि सांगणारा. तसं ही माणसं सांगायची. एक राजा होता. बरं, जगातल्या कुठल्याही शंकराच्या देवळाची कथा एकच आहे. एक गाय बाहेर पडली, ती रानात गेली. ती रानात गेल्यावर तिला अचानक पानं फुटला आणि मग तिच्या पाठीमागे जो तिला सांभाळणारा जांगळी म्हणतात तो होता. त्यांनी रागानं गाईवर नाही बरं का, कारण ते आमचं दैवत आहे, धार कुठे सोडली, पाना कुठे सोडला माहीत नाही, त्यामुळे हवेत वार करायला बरं म्हणून त्यानं तिथे हातामध्ये असलेली कोयती फिरवली. त्यामुळे वरचा कळपा उडाला. आता बरेच वर्षात हे कधी ना कधी तरी घडत असतं. आणि त्यावेळेला त्याला तिथे दिसलं आणि तिथे शंकराची पिंडी दिसली. शंकराचं देऊळ सर्वसाधारणपणे याच घटनेतनं उभं राहतं. तसंच ती माणसं सांगायची की एक राजा होता, त्याचा इथे वाडा होता आणि मग युद्ध झालं. आता ते आतल्या लोकांनी केलं का बाहेरच्या हेही त्यांना माहीत नाही, पण युद्ध झालं. आणि युद्ध झाल्यानंतर त्याचं सिंहासन वगैरे जे काही होतं, दागदागिने होते, ते त्यांनी विहिरीत टाकले आणि नंतर तो पळून गेला. कथा संपली. आम्ही हे सातत्यानं ऐकत आलो. माझे एक मित्र आहेत, आम्ही एक 4-5 लोकांनी असं ठरवलं की आपण हे सांगतात ना ते कुठे आहे ते त्यांना दाखवायला सांगायचं आणि जायचं. एक दिवस उन्हाळ घालवायचा म्हणजे डोक्याला त्रास होत नाही. आपण तिथे गेलो आणि काहीच मिळालं नाही की मनस्ताप नावाचा एक आजार जो असतो तो भयंकर असतो. त्याच्यापेक्षा जायचं, भाकरी घेऊन जायचं, तिथे कुठे ते दाखवतील तिथे दमेपर्यंत कंटाळेपर्यंत फिरायचं. नाही काही मिळालं कोणालाही सांगून जायचं नाही. त्यामुळे आपली फजिती झाली याचा काही पुरावा राहत नाही.
आणि मग आल्यानंतर आपण एक उन्हाळ भ्रमंती केली असं समजून यायचं. लक्षात ठेवा, लोकांनी अनाडी अशिक्षित ठरवलेल्या त्या माणसांनी दाखवल्यानंतर एका किर्र रानामध्ये आम्हाला ते घेऊन गेले. आणि आता खाली उतरायचं या कल्पनेने आम्ही जे शूरवीर होतो, कारण ते नुसतं उतार उतरायचा नव्हता, तर तिथे प्रचंड वेली जंगल होतं, त्याच्यात खाली आत शिरायचं, काय काय आत असेल याची कल्पना नाही आहे. अशा अंगावर एक क्षार आला. आम्ही तिथे बसलो होतो. बसल्यानंतर पार्श्वभागाला काहीतरी विचित्र जाणवायला लागलं, म्हणून हळूहळू जेव्हा आम्ही हात लावायला सुरुवात केली, काय लागतंय काय लागतंय, तेव्हा लक्षात आलं की खाली मूर्ती आहे, आपण बसलोय, ती मूर्ती आडवी आहे. PPT जर करून दाखवला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. काही वेळा PPT आवश्यक का असतो ते इथे कळतं. तर त्या मूर्तीवर बसलेलो होतो आम्ही. तिथून खाली गेलो तेव्हा एक प्राकाराची भिंत, म्हणजे कंपाऊंड वॉल आजच्या मराठीत, प्राकार भिंत होती, त्याला व्यवस्थित पुढे असं कमान होती. त्यातून आत गेल्यानंतर देऊळ जमिनीवरनं उचललेलं आम्ही बघितलं. आत एक मंदिर आहे, त्या मंदिराचं गर्भगृह जे मंदिराच्या मानाने छोटं असतं, सर्वसाधारण या एवढं असलेलं जांभ्या दगडाचं, आणि ते दगड म्हणजे त्याचं आकारमान मोठं, पेट्या म्हणतात त्याला, असं देऊळ वर उचललंय जमिनीतून. याचं कारण वेली नावाचा जो प्रकार आहे ना, त्या वेलीला हे स्वरूप आहे, ही त्याची जाडी आहे वेलीची. असं ते फिरत फिरत त्यांनी वर उचललंय. आणि मग आतमध्ये मंदिरामध्ये मूर्ती आहे. आतली मूर्ती कोणाची? ती झिजलेली आहे. सर्व फोटोग्राफ्स आणि व्हिडिओ शूटिंग आहे आपल्याकडे. तेव्हा लक्षात आलं, ह्याच्या हातामध्ये असलेली ही गदा, शंख, चक्र, पद्म हे सगळं बघितल्यावर मग ती केशवाची मूर्ती आहे. मग तो लक्ष्मी केशव आहे. आता या रानात इथे लक्ष्मी केशव का आला? आपण बसलो होतो, ती मूर्ती कसली आहे? ती साफ करून बघितल्यावर आणखीन एक धक्का बसला. सर्वसाधारण एवढं झाड आहे, आणि भागिले 10 करायची गरज नाही, तेवढंच आहे, कारण त्याचे पुरावे आहेत आपल्याकडे. एवढं झाड आहे, आणि त्या झाडाच्या या बाजूला प्रभावलय दिसतंय, आणि या बाजूला खाली पाय आणि गदा दिसते. त्या मूर्तीवर ते झाड आलेलं होतं. आणि आता सुदैवानी म्हणा, दुर्दैवानी म्हणा, ज्या संदर्भाने घेतलाय तो संदर्भ घेतला की पाप राहत नाही मनात, ते झाड पूर्ण सुकलंय. त्यामुळे ते आता मूर्ती भंग व्हायच्या आधी ते झाड आपल्याला काढता येऊ शकतं. आता आश्चर्य आपल्याला त्याच्या पुढचं सांगतो. आता तिथे जेव्हा ते लोक आहेत ते असं सांगतात की यांनी विहिरीमध्ये सिंहासन टाकलं, तेव्हा इथे विहीर मिळते का? तर तिथे विहीर आहे, उत्तम बांधकामाची विहीर आहे. आता आत सिंहासन एकने बघायला आत्ता तिथे जाणं धोकादायक आहे. आणि मग लक्षात आलं की हा वाडा कोणाचा असेल, आणि हे उपकार मात्र ब्रिटिशांचे आहेत बरं का. 3 चालुक्यकालीन वाड्यांचा उल्लेख त्यांनी गॅझेटियरमध्ये केलाय. आणि मग लक्षात आलं चालुक्यांचं कुलदैवत लक्ष्मी केशव आहे. हां, काही तुम्हाला दंतकथेतून ऐतिहासिक मांडणी करताना मग मात्र पुरावे द्यावे लागतात. मला वाटलं हे लक्ष्मी केशव यांचं कुलदैवत आहे, सॉरी, तुम्ही दाखव कसं. तर चालुक्यांचं लक्ष्मी केशव कुलदैवत आहे. लक्ष्मी केशवाच्या या 2-3 मूर्ती तिथे आहेत. त्या टप्प्याटप्प्याने बसवलेल्या असाव्यात, किंवा पूर्वीच्या जुन्या आधी काढून ठेवलेल्या असाव्यात, असं काहीतरी आहे. आणि बांधकाम किती आहे? तर 25 ते 26 फूट उंच बांधकाम आहे, एकावर एक. आणि ते काळाच्या ओघात आपल्या दुर्लक्षामुळे कोसळलेलं आहे. आता त्याचा शोध घेतला तर ह्याच्यातून बऱ्याच गोष्टींचा खुलासा होऊ शकतो. अनेक गोष्टींची मायबाप सरकारकडे ते आता चालू आहे. मुळामध्ये त्याच्यावरनं तुम्हाला तुमचा इतिहास कळत जातो.
त्याचा संस्कृती संवर्धनाशी संबंध असतो. आणि मला सांगायचं एवढं की ज्याच्याकडे आम्ही थट्टा करत होतो, ही म्हातारी माणसं काहीतरी सांगत असतात, ही अशिक्षित माणसं काहीतरी सांगत असतात, त्याच्यातून एक नक्की असं स्वरूपाचं काहीतरी उलगडत जातं. कदाचित तो लागलेला शोध हा काही लोकांच्या दृष्टिकोनातून अर्थही नसतो, पण अभ्यासू लोकांच्या दृष्टीने त्याच्यामध्ये फार मोठे अर्थ असतात, ते सामावलेले असतात. अशा प्रकारच्या कथा आपलं अस्तित्व इतिहासाच्या रूपाने नंतरच्या काळामध्ये प्रगट करून जातात. आणि म्हणून या दंतकथा केवळ टाकाऊ आहेत, केवळ मनोरंजनाचं साधन आहे, किंबहुना त्या कुणीतरी कुणाला तरी सांगितलेल्या आहेत म्हणून टाकाऊ नसतात. त्याच्यातलं टिकाऊ शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला बऱ्याच गोष्टींची ज्ञानलालसा त्याच्यातून पूर्ण होऊ शकते. आणि मग त्या तयार का होतात? याचं जे उत्तर आहे ते उत्तर मी पहिल्या टप्प्यामध्ये दिलं होतं. ते आता अधिक पुढे जाऊन आपल्याला असं देतो की आमच्या डोक्यामधल्या असलेल्या ज्या अमूर्त कल्पना आहेत, म्हणजे खरं तर आमच्या डोक्यातल्या ज्या मूर्त कल्पना आहेत त्या कायमस्वरूपी अमूर्त राहतात. कारण त्या अमूर्त राहण्याच्या पाठीमागे आमची क्षमता आम्हाला माहिती असते, आम्ही ते करू शकत नाही. आणि म्हणून मग आमच्यासमोर देव नावाची एक कल्पना तयार होते, आमच्यासमोर एक आदर्श नावाची व्यवस्था तयार होते, आमच्यासमोर अशी कथा तयार होते की त्या कथेतनं आम्हाला आमच्याजवळ असलेल्या शक्तीपेक्षा सुद्धा अधिकाधिक शक्ती असलेली माणसं निर्माण करावीशी वाटतात, अनेक प्राणी निर्माण करावेसे वाटतात. आणि त्यातून आपल्याला काही ना काहीतरी उलगडण्याचा, पुढे आदर्श म्हणून ठेवण्यासाठीचा वस्तुपाठ निर्माण करता येतो. काही वेळा निसर्गाचं त्याच्यामध्ये वर्णन असतं, काही वेळा चमत्काराची साधना केली जाते. आणि हे सर्व मानवी स्वभावाशी निगडित आहे. याचं कारण मी जर तुम्हाला आत्ता सांगितलं अमुक एक माणूस महाडमध्ये आलाय, तुम्ही त्याला भेटून या, कोणीही येणार नाही, मला खात्री आहे. पण मी इथे तुम्हाला कुणाला न सांगता दरवाजातून, म्हणजे बाहेर रस्त्यावर बाहेर पडत असताना कुणाला तरी एकाला हळूच बाजूला घेऊन तुला म्हणून सांगतो या न्यायानं, अमुक एक माणूस आलाय, त्याच्या हातात जादू आहे, त्यांनी बघितलं की तुम्हाला तुमचं सर्व पाठची बाजू पुढची बाजू सगळी सांगतो, अनेक लोकांना प्रत्यय आलाय, असं सांगितल्यानंतर उद्याची व्याख्यान मला सोडून सुद्धा लोक तिथे जातील याची मला गॅरंटी आहे. ज्यांना इथे यायला त्रास होतो असेही त्याच्यात तुम्हाला तिथे गेलेले दिसतील. कारण चमत्काराशिवाय नमस्कार नाही, ही जीवन माणसाच्या विचारांची स्थिती आहे. आणि म्हणून अनेक वेळा चमत्कार हे दंतकथेमध्ये असतात. अनेक वेळेला आम्हाला तू तिथे जाऊ नको असं सांगावं लागतं. आणि खरंच त्या भयकथा होतात तेव्हा त्यातूनही काहीतरी निर्माण करायचं असतं. याचं कारण मी काल एक मंदिर बांधायचं आहे त्याच्याकरता एका माणसाकडे झाडं होती म्हणून आम्ही गेलो होतो. साध्या साध्या गोष्टीतनं ही गोष्ट मी आपल्याला सांगतो. तो म्हणला ही 2 झाडं ऐन जो आपल्याकडे जंगली झाड आहेत ती झाडं त्यांच्याकडे मजबूत होती, ही द्या. म्हणला दिली असती. ह्याचा दुसरा अर्थ नाही द्यायचे तसा होतो. म्हटलं अडचण काय आहे, तुमचे पैसे घ्या काय ते. याच्यावर म्हणला आजी आणि आजोबा बसवलेले आहेत असं आम्हाला सांगितलेलं आहे, त्यामुळे ही झाडं आम्ही देणार नाही. एक लक्षात ठेवा, देवराहटी नावाचा आपल्याकडे जो असलेला प्रकार आहे, ज्याला देवराई किंवा देवराहटी असं म्हणतात, देवस्थानाच्या जमिनीच्या आसपास असणारी परंपरेने चालत आलेली वृक्षराजी, कुणी लावली माहीत नाही, कुणी जोपासली माहिती नाही, अशा प्रकारची परंपरेनं चालत आलेली, त्यातलं झाड तोडलं. ते अमक्या माणसाने एकदा तोडलं होतं. तो माणूस आपल्या माहितीचा नाही, परिचयाचा नाही, त्याची पिढी कितवी हेही माहीत नाही, पण ते तोडलं म्हणून त्याला त्रास झाला अशी कथा प्रत्येक गावातनं सांगितली जाते. परंपरेनं गावातली अनेक झाडं तोडली गेली तरी देवराहटी अभंग राहते. तुम्हाला दाखवलेल्या भयकथेच्या माध्यमातून जे मूळ तत्व आहे निसर्ग रक्षणाचं ते कायमस्वरूपी जतन केलं जातं. म्हणून दंतकथांचा उगम अनेक वेळा भय दाखवण्याकरता, अनेक वेळा मला अवघड आहे हो,
कुणाचं नाव घेऊन तुझं असं चुकतंय आणि तू असं, तर मी सलग 8 व्याख्यानं नाही करू शकणार. पुढच्या प्रवासाला जायच्या आधीच अंतिम प्रवास होईल. कारण लोकांना सत्य आवडत नाही. आणि एकदा तुम्हाला कार्यक्रमाची सवय झाली की लोकांना आवडतंय ते द्यायची सवय झाली की मग संपलं सगळं. बहुतांशी आम्ही सगळे महाजनो येन गता असं पंथा या न्यायाने जात असतो. मग मला जी गोष्ट तुम्ही चुकता हे सांगता येत नाही ती कोणाच्या तरी नावाने तयार करून मी जेव्हा तुम्हाला सांगतो तेव्हा तुम्हाला लक्षात यायला पाहिजे हे काही जे नाव घेतलेलं आहे हे नाव जरी वेगळं असलं तरी प्रत्यक्षात ती माझ्यासाठी आहे. समाजामध्ये नैतिकतेचा धडा देण्याकरता या कथांची निर्मिती केली जाते. हा दुसरा भाग आहे. मगाशी म्हटलं तसं देवराटी निसर्ग रक्षणासाठी, त्याचं निसर्गाशी एक वेगळं नातं आहे, याच्यासाठी ती केली जाते. आणि अशी एक नाही, मग आता कशात संशोधन, फक्त एक आहे. त्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे ती आपल्याला मिळत नाही. मी माझं अनेक वेळा मत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपण परशुराम भूमीत राहतो ना. भारतामध्ये परशुरामांवर PhD केलेल्या माणसाचं नाव सांगाल? मी मुळात आधी ते शक्य आहे का हा प्रश्न येईलच. पण आहे माहिती, एखादा असला अपवाद आला तर. परंतु फ्रान्समधला एक माणूस परशुराम भूमी पाहायला येतो, परशुरामांनी काय काय निर्माण केलं ते पाहतो आणि फ्रान्सच्या युनिव्हर्सिटीमध्ये त्याच्यावर PhD मिळवतो. तो कर्णेश्वरला आला होता. म्हणतो कर्णेश्वरला का आलाय? म्हणला नाही, ब्रिटिश गॅझेटियरमध्ये असा उल्लेख आहे की चालुक्य राजा कर्णांनी हे मंदिर बांधलं नाही. चालुक्य राजा कर्णांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. जीर्णोद्धार केला म्हणजे मंदिर आधी होतं. ब्रिटिश गॅझेटियर असं म्हणतं की आम्ही लोकांकडे चौकशी केली तेव्हा लोकांनी आम्हाला सांगितलं की परशुरामांनी या लिंगाची स्थापना केली, चालुक्य राजा कर्णांनी काही कालावधीनंतर त्याचा जीर्णोद्धार केला. वाईट काय वाटतं माहिती आहे का? हे ब्रिटिश लिहितात आणि फ्रान्सचा माणूस येऊन आम्हाला सांगतो. तुम्ही सगळ्यात उत्तम गोष्ट म्हणून तुम्हाला एक आज गृहपाठच देऊन टाकतो, आनंदाने कराल मला खात्री आहे. वर्गातले विद्यार्थी गृहपाठ करत नाहीत म्हणून त्यांना शिक्षा आम्ही सगळं दाखवून शिक्षक ते करून घेतात. मी नाव घेतलं त्या ग्रंथाचं की तुम्ही वाचणार मला खात्री आहे आणि एखादं उदाहरण दिलं की नक्की वाचणार. रावणाने लिहिलेला ग्रंथ आहे रावण संहिता. या रावणाने लिहिलेल्या ग्रंथामधले असे अनेक चिकित्सेचे विषय आहेत की जे करून बघितले तर आपल्या 2 गोष्टी लक्षात येतील. पहिली म्हणजे आपल्या पूर्वजांना आम्हाला जी माहिती आहे आणि आम्ही पंडित आहोत असं आम्हाला वाटतं त्याच्या लक्षावधी पटीनं अधिक माहिती होती. त्यांच्या दृष्टीने आपण बाल्यावस्थेत सुद्धा नाही आहोत, ही पहिली गोष्ट. आणि मग हेतूंमुळे नक्की होईल. एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो. शेवटी व्यवहार कथा या सगळ्या आपल्याच मूल्यातून निर्माण होत असतात. तुमच्याकडे बेंडणी करायला येणाऱ्या बायका किंवा पुरुष येत असले तर बघा, मध्ये चहा प्यायला तुम्ही जेव्हा कधी बोलवाल तेव्हा त्यांच्या हातामध्ये कोयता किंवा विळा असतो. ते पटकन असं जवळ केळीचं झाड असलं तर त्याच्यामध्ये असं मारतात आणि चहा, जेवण, नाश्ता, न्यारी काय असेल ती करून परत जातात. केळीचं का उपाय, केळीचं का झाड? आता कोणी लगेच आपला असामान्य असलेला मेंदू वापरून सहज शक्य आहे म्हणून केळीमध्ये. आपण सहज शक्य मूर्ख आहोत हे जितकं खरं आहे तितकं ते सहज शक्य नाही आहे. वराह मिहिरांनी लिहून ठेवलं आहे
तुम्हाला प्रस्तरावर म्हणजे कातळावर जर हत्यार चालवायचं असेल तर ते अनेक वेळा बोथट होतं किंवा तुटतं. ते होऊ नये म्हणून त्यांनी एक फॉर्म्युला सांगितलाय. सूर्यास्ताला, उद्या आपल्याला कातळावर त्या दगडावर काम करायचं आहे, तर आजच्या सूर्यास्ताला केळीचं पाणी आणि ताक समप्रमाणात एकत्र घेऊन ठेवावं आणि त्याच्यामध्ये उद्या जी वापरायची हत्यार आहेत ती बुडवून ठेवावी. सूर्योदय झाला, आता ह्याच्यामध्ये सूर्यास्ताचं जमेल, सूर्योदय होण्याच्या वेळी उठावं लागतं. त्याच्या आधी सूर्योदयाच्या वेळेला मी जवळपास 12 तास म्हणू आपल्या सुविधेकरता, त्या सूर्योदयाच्या वेळेला ते हत्यार त्या पाण्यातून काढून घ्यावं, स्वच्छ धुवून पुसून घ्यावं आणि ते प्रस्तरावर किंवा त्या कातळावर वापरा. ते हत्यार तुटतही नाही आणि बोथटही होत नाही. आता ह्याला तुम्ही भाकड कथा म्हणून सोडून नाही देऊन चालणार. कारण ज्याला जिज्ञासा आहे, ज्याला प्रश्न आहे, ज्याला याचं कारण असं आहे, हो तुम्ही मला एक गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? न्यूटनने लावला. अगदी बरोबर, पैकीच्या पैकी मार्क्स. न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत का कळला? कथा आहे. ते सफरचंद वरनं खाली पडलेलं त्यांनी बघितलं म्हणून त्याला, आणि तिथून तो शोध लागला. न्यूटननी बघण्याच्या आधी सफरचंद नव्हतं का? न्यूटननी बघण्याच्या आधी सफरचंद खालून वर जात होतं का? मग गुरुत्वाकर्षण होतं हे कळलं नंतर त्याला, की हे असं होतं, त्याची कारण मीमांसाही आहे म्हणून असं होतं. तसं या लोकांना एक नक्की आहे, या भाकड कथा म्हणून यांना सोडून देऊन चालत नाही. याचं कारण असं की ताक आणि केळीचं पाणी याचं पृथक्करण केल्यानंतर या दोघांची संयोगाने होणारी जी रासायनिक अभिक्रिया आहे त्याचा परिणाम काय होतो हे वारामीर यांना माहीत होतं. हजारो वर्षांच्या ज्ञानसाधनेनी टप्प्याटप्प्याने हे ज्ञान एका पिढीने दुसऱ्या पिढीकडे दिलेलं होतं. निरीक्षणांनी ते सिद्ध केलेलं होतं. आम्ही कधी ताकाचं संयुग बघितलं नाही. H2O म्हणजे पाणी, याच्या पलीकडे आम्हाला जायची कधी वेळ आली नाही. कधीतरी ताक आणि केळीचं पाणी एकत्र करून बघितलं की लक्षात येईल गंजण्याची प्रक्रिया केळीच्या पाण्यामुळे नाहीशी होते. आणि म्हणून त्या बायका ज्या आहेत ना, त्या विश्रांतीच्या काळामध्ये वापरायचं हत्यार त्या केळीच्याच खोडात टाकून ठेवतात. याचं कारण त्यामुळे त्याचा बोथटपणा निघून जातो. जी गोष्ट वराहमिरांना माहिती होती ती या आपल्या दृष्टीने शारीरिक श्रमाचं काम करणाऱ्या अशिक्षित माणसांना माहिती असते. आता ती एकाकडनं कुणीतरी एकाने मारलं म्हणून दुसरं पुढे मारत राहतो. त्याची कारणमीमांसा आपण करत नाही, कारण ज्ञानाची लालसा आणि ज्ञानाची तहान आमची कमी झाली आहे, इतकंच आहे. मी रावणाचा उल्लेख एवढाच केला. रावण संहिता नावाच्या ग्रंथामध्ये अनेक प्रकार सांगितलेले आहेत. त्याचा हेतू वेगळा होता. त्यानं परोक्ष युद्ध आणि अपरोक्ष युद्ध नावाचा काही एक प्रकार लिहिला आहे. शत्रूजवळ समोरासमोर युद्ध करणं हे अनेक वेळा आपला विनाश करणारं असतं, म्हणून अपरोक्ष युद्ध त्याच्याशी करावं याच्याकरता काही अभिक्रिया त्यानं सांगितल्या आहेत. रेड्याचं शेण आणि गाढवाचं मूत एकत्र करावं, ते मातीच्या माठामध्ये पूर्ण भरून घ्यावं समप्रमाणात आणि जमिनीमध्ये पुरून टाकावं. एक मासलेवाईक सांगतो बरं का, प्रयोग करून बघायला हरकत नाही. दुसऱ्याच्या इथे करा, आपल्या इथे आपल्यावरच घातक परिणाम नको. हां, म्हणजे पाकिस्तानसारखं नको. मिसाईलची टेस्ट करताना आपल्यातच घुसलं असं नको व्हायला, म्हणून दुसऱ्याच्या जमिनीत करावं. हे 15 दिवसांनी त्याच्यावर माती त्याच्यावर टाकून द्यावी, ते मातीत थोडक्यात पुरावं.
15 दिवसांनी त्याच्यावरची माती मंडला बाजूला करून बघावी, असंख्य विषारी इंगळ्या त्याच्यातून बाहेर पडतात आणि त्यांच्यावर त्या चावल्या तर त्याच्यावर कसलंही औषध अस्तित्वात नाही. आता निदान दुसऱ्याला त्रास देण्याकरता तरी हा प्रयोग करून बघायला हरकत नाही. बरं, या दोन्ही गोष्टी सहज सुलभ आणि दुसऱ्याला त्रास देण्याच्या प्रयत्नांनी कमी खर्चाच्या आणि अधिक आनंद देणारे आहेत. थोडक्यात हे प्रयोगाने सिद्ध करता आलं पाहिजे आणि मग अट्टहास असता कामा नये, ते सिद्धच व्हावं. याचं कारण हे परंपरेनं सांगत येत असताना कदाचित त्याच्यामध्ये अतिशयोक्तीच्या अलंकाराचा इतका वापर करून ते अणुमात्र ज्ञान राहिलेलं असावं. तो अणुमात्र ज्ञानाचा भाग आपण जर शोधून काढला तर आपल्या लक्षात येईल की याच्यामध्ये काही ना काहीतरी सत्यांश होता आणि या सत्यांशातूनच आपल्याला पुढे जाता येतं. कारण भास्कराचार्यांच्या विमानशास्त्राचा अभ्यास करून रत्नागिरीतल्या पटवर्धनांनी विमान बनवलं होतं हे आपल्याला विसरून चालणार नाही. जगामध्ये ऑपरेशन करण्याकरता सर्जन असण्याची आवश्यकता असते. भारतीय धर्मव्यवस्थेमध्ये यासाठी वेगळा सर्जन कधीच ठेवला गेला नव्हता. श्मश्रू करण्याकरता येणारे जे नाभिक होते हेच त्या काळातले उत्तम निष्णात सर्जन होते, शल्य विशारद होते. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, कारण त्यांच्याकडूनच प्लॅस्टिक सर्जरीचं ज्ञान आम्ही शिकलो असं इंग्लंडच्या तुम्हाला इथून चोरून नेलेल्या तत्वज्ञानामध्ये आढळून येईल. आता मी मगाशी म्हटलं ब्रिटिशांनी उपकार केले, ही एक दंतकथा आहे. त्यातही सत्य असं आहे की आमच्याकडे असलेलं सर्व ज्ञान हे आक्रमकांनी, मी मागच्याही वेळेला 1-2 वेळा बोललोय तेव्हा सांगितलं की त्यांनी किती वर्ष राज्य केलं याचं मला दुःख नाही वाटलं. आमचा इतिहास, आमची संस्कृती, आमच्या परंपरा आणि आमचं ज्ञान यांना त्यांनी लुबाडून नेलं आणि ते त्यांनी वेगळ्या पद्धतीनं मांडलं. आमच्याकडे हे मांडून ठेवण्याची, लिहून ठेवण्याची पद्धतच नव्हती. हे जगातलं सफेद झूट आहे. आमच्याकडे ह्या सगळ्या पद्धती होत्या, त्या जाळून टाकल्या गेल्या, त्या नष्ट केल्या गेल्या आणि त्यांचं म्हणून तत्वज्ञान आपल्याकडे आणता आलं. त्यांचं मुळातच नसल्यामुळे ते आडात नसेल तर पोऱ्यात कुठून येणार या ज्ञानानं ते अर्धमुर्ध आलं. आता अवस्था अशी त्याच्याकडे बघण्याची आहे की या सगळ्याचं दंतकथांच्या माध्यमातून का होईना या सगळ्यांची पुनर्मांडणी करण्याची गरज आहे. त्या निर्माण का झाल्या, या पलीकडेही त्या आहेत का आणि त्याच्यात नेमकं काय म्हणायचं होतं हे शोधण्याची गरज आहे. एक तुम्हाला सांगतो, आमच्याकडे एवढं ज्ञान आहे हो, अशी अनेक मंदिरं आहेत की ज्या मंदिरांमध्ये दर 6 महिन्यांनी किरणोत्सव होतो. सूर्यकिरण उगवता क्षणी त्या मूर्तीवर येऊन पडतं. हे उगाचच झालं का? खगोलशास्त्राचं इतकं ज्ञान पारंपरिक शिल्पी न असणं ही ज्ञानाची महत्तमता नाहीये. महालक्ष्मीला किरणोत्सव होतो, इतक्या पराकोटीच्या उंचीच्या आता मध्ये सूर्याच्या आणि मंदिराच्या मध्ये एवढ्या इमारती आल्या आहेत, तरी सुद्धा तो ठरलेल्या तारखांना होतो. 14 ते 18 मार्च कर्णेश्वराला अभिषेक होतो. आता सप्टेंबर मधला कळत नाही, कारण त्यावेळेला सूर्यच रजेवर असतो. एवढं स्थापत्य ज्ञान ज्यांच्याकडे होतं की या गोष्टींचा विचार करून त्यांनी बांधलंय ना. ओरिसातलं मंदिर आहे ते माहिती आहे ना. मराठी महिने जे आहेत त्या मराठी महिन्यांप्रमाणे ही दंतकथाच आहे, आम्हाला वाटत होती. अधिक महिना आला तर त्या अधिक महिन्याचा विचार करून सुद्धा मराठी महिन्यात सूर्य जिथे ज्या स्थितीत असतो तिथे 12 महिने कोरलेले आहेत अधिक मासाचं. आता अधिक मास आज माझा तो विषय नाही, पण अधिक मास येतात किती, जातात किती, पुरुषोत्तमाची तिथे कथा आहे, तिथेही कथा आहे. आमच्या प्रत्येक गोष्टीला एक कथा जोडली आहे. ती कथा समजून घेण्याची, उलगडून घेण्याची गरज आहे. आम्हाला समजली नाही किंवा ती जुनी आहे म्हणून दंतकथा म्हणून हिणवण्यासाठी म्हणू नका. त्या दंतकथेतला वास्तव जर शोधून घेतलं तर सत्याचा एक उत्तम साक्षात्कार होतो.
ते मंदिर असं आहे की त्या मंदिरावरती त्या महिन्यातच सूर्यकिरण पडतात. त्याचा जो चैत्र आहे त्याच चैत्रात तिथे सूर्यकिरण पडतात. हे ज्ञान असल्याशिवाय, हे पाहिल्याशिवाय कळत नाही, याचा अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही. म्हणून या सगळीकडे मुळात एक गोष्ट आपण समजून घेऊया की परंपरेनं आलेली शिदोरी चिकित्सा करून घेतली पाहिजे आणि आपली लायकी नसताना त्याच्यात अधिक भर न घालता ती जशीच्या तशी पुढच्या पिढीकडे दिली पाहिजे. इथे अवगुण येतो, इथे माझं अधिक त्याच्यात होऊन आपल्यापर्यंत जातं. आणि म्हणून अनेक वेळा अभंग वाचल्यानंतर तो गाथेतला आहे का नाही बघावंसं वाटतं. हल्ली बघावाच लागतो, कारण आधुनिक तुकाराम भयंकर झालेले आहेत. ते आणखीन एक आपला प्रक्षिप्त त्याच्यामध्ये घुसळतात. त्यामुळे या गोष्टीकडे पाहणं आवश्यक आहे. या दृष्टीनं जर बघितलं तर त्या दंतकथांचाही एक इतिहास असतो. तुम्हाला आता ह्याच्याकरता वाचायचं असेल तर 2-4 लेखकांची नावं सांगतो ज्यांनी आयुष्य ह्याच्याकरता खपवलेलं आहे. त्यातलं सगळ्यात मोठं नाव आहे दुर्गाबाई भागवत, राची ढेरे. या दोघांनी तर या लोककथा इतक्या शोधून काढल्यात आणि त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. फक्त थोडं कुठेतरी आपल्या श्रद्धेला, भावनेला दणका देणारं विधान आहे. म्हणजे आपण त्याला काय म्हणू, आपले जे काही ज्या प्रवाहाने आपण चाललेलो असतो त्या प्रवाहाला छेद देण्याचं कामही अनेक वेळा दुर्गाबाई भागवत करतात, राची ढेरे करतात. तुम्हाला अनेक कथांमधून हे बघायला मिळेल. आणि मग प्रत्येकाच्या म्हणून एक काही कथा, प्रत्येक संप्रदायाच्या म्हणून एक कथा, असा एक वेगवेगळा विचार प्रत्येक गावाच्या मंदिराच्या पाठीमागे उभा राहतो आणि त्या कथा तयार होतात. आणि खरं सांगू का, इतिहास सांगितला की भानगड होते. सोपं सांगू का, कुणाच्याही नावांनी एक मालिका दाखवायची. दंतकथा म्हणजे काय ते एका वाक्यात सांगतो तुम्हाला. कुणाच्याही नावानी एक मालिका दाखवायची आणि खाली कंसामध्ये एक वाक्य लिहून टाकायचं. या मालिकेतली कुठलीही पात्र खरी आहेत असा दावा आम्ही करत नाही, याचा अर्थ दंतकथा. म्हणून दंतकथा जास्त आवडतात. चित्रपटासारख्या माध्यमातून त्या पुढे आणल्या जातात. याचं कारण त्याला पुराव्याची गरज भासत नाही. पण दंतकथांमधून तो इतिहास जेव्हा होतो तेव्हा तो इतिहास तुम्हाला बघायचा असेल तर सांचीचा स्तूप जेव्हा मिळाला तेव्हा त्याच्या आधी अशाच दंतकथा सांगितल्या जायच्या. त्यातून त्या उलगडलेला इतिहास म्हणजे सांचीचा स्तूप आहे. तिथे मौर्यकालीन साम्राज्याच्या खुणा उभ्या राहिल्या. आणि म्हणून कुठलाही साम्राज्य या दृष्टीने उभं राहतं त्याचा अर्थ केवळ ऐतिहासिक असतो, सांस्कृतिक असतो असं नाही, तर त्यातून भविष्याची भरभराट होऊ शकते. याचं कारण असं आहे की ही अनेक नावं जी मी घेतली ही पाहण्याकरता केवळ त्या धर्माचे नाहीत तर अन्य धर्माचे अनुयायी येतात, पर्यटक म्हणून येतात आणि या दंतकथातून उलगडलेल्या शोधांना पाहण्यासाठी आलेल्या लोकांमधून त्या भागाचं अर्थार्जनही चालतं हे आपण अनुभवलं पाहिजे. म्हणून 2 गोष्टी करता. एक, या सगळ्या कथा एका दृष्टीनं चिकित्सा केल्या तर तपासून पाहण्याकरता म्हणून. आणि क्रमांक 2, यातून जर इतिहास उलगडला, यातून जर नवा शोध लागला, त्यांचा नवा अर्थ कळला तर तो आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असेल. आणि म्हणून आज मला इथे दंतकथांच्या एकूण मांडणीबद्दल बोलता आला आनंद आहे. कारण याच महाडमधले एक कथाकार म्हणून गाजलेले डॉक्टर चंद्रकांत वर्तक यांची आज जयंती आहे. त्या महाडमधल्याच एका कथाकाराच्या दिवशी, ते दंतकथा सांगत नसत, ते कथाकार होते, पण कथेशी साधर्म्य असलेल्या अशाच एका विषयावर या दिवशी आपल्याला बोलता आलं.
आणि आश्चर्य म्हणजे मी तुम्हाला सांगतो की लीलया त्यांचा जन्म महाडचा असला तरी त्यांचं कार्य हे महाराष्ट्र राज्याच्या संस्कृती मंडळापासून विद्यापीठांच्या कामापर्यंत उभं राहिलं. अनेक प्रकारच्या साहित्याची, मराठीच्या साहित्याच्या सेवा त्यांनी केली. आपल्या सर्वांना या निमित्तानं हा एक योग जुळून आला. परत एकदा मध्ये खंडित झालेली येण्याची परंपरा परत त्या निमित्तानं सुरू झाली. आपल्याशी छान संवाद साधता आला. याबद्दल आपणा सर्वांचे आभार. झाली ही सेवा रामांच्या चरणी अर्पण करतो आणि वाणीला विराम देतो. धन्यवाद.